वडवलीतील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी केडीएमसी मुख्यालयासमोर आमरण उपोषण। केडीएमसीच्या अप्रभाग क्षेत्रातील वडवली परिसरातील अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी दत्तात्रेय यांनी केडीएमसी मुख्य कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून जोपर्यंत संबंधित बांधकामावर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी जाहीर केली आहे। या आंदोलनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा पाठिंबा मिळाला असून पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष हरेश इंगळे हे देखील तरे यांच्या समवेत उपोषणात सहभागी झाले आहेत। मौजे मोहने येथील सर्वे क्रमांक 46-5 आणि 46-6 या ठिकाणी आरसीसी तळ अधिक 1 मजल्याचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे। बांधकाम संबंधित बांधकामाविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात MRTP अंतर्गत गुन्हा नोंद असतानाही केडीएमसी प्रशासनाकडून निष्कर्षणास कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। यापूर्वी 9 मार्च रोजी दत्तात्रेय यांनी अप्रभाग कार्यालय वडवली येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला होता। नंतर सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी 11 मार्च रोजी निष्कर्षणाची कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने तरे यांनी तात्पुरते उपोषण मागे घेत प्रशासनाला सहकार्य केले होते। मात्र दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने अखेर त्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। दरम्यान मंगळवारपासून सुरू असलेल्या या आमरण उपोषणामुळे केडीएमसी प्रशासनावर दबाव पडला असून संबंधित अनधिकृत बांधकामावर प्रत्यक्ष कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे।